आणि म्हणून सगळ्याचीच भावना अतिशय चांगली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये चांगलं राहिलं आणि चांगलं वाढलं, खूप लोकांची कामं केली म्हणजे निवडून येतं असं नाही. कारण मी पडलो. आता बघा, जे लोक मला पाडायला होते ते 3 महिन्यात माझ्याबरोबर आले. काल बघत असं सगळं टीव्ही सुरू आहे. आता 17 नगरपंचायतच्या सदस्यापैकी माझ्या बरोबर 13 सदस्य उजेडात आणि 1 सदस्य अंधारात, असे 14 सदस्य आहेत. हे जर 14 सदस्य नोव्हेंबर पूर्वी जर प्रवेश केला असता तर 622 मतं पडली असती का नसते वाढली? 100% वाढली असती. 50-50 मतं तरी म्हटलं तरी तेवढे झाले 700 मतं. आता तुम्ही निवडून आलेले गोळ झाले. गोळ झालाय तर इलेक्शन पिटिशन आपण हायकोर्टामध्ये दाखल आहे. पण निश्चित स्वरूपामध्ये एक चांगली भूमिका घेऊन सर्व समावेशक आपल्या मनातील महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी योग्य दिशेने काम करण्याची आवश्यकता असते. आणि ते काम निश्चित स्वरूपामध्ये एका मोठ्या राजकीय प्रगल्भ आणि राजकीय जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण एवढं मोठं काम उभा केलेलं आहे. परंतु पराजय हा पराजय असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करायला सुरुवात केली. परंतु पराजय झालाच. परंतु पुन्हा एकदा आता सगळ्या गोष्टी मीडियामध्ये माहिती आपल्याला माहिती आहे, पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करणं काही योग्य होणार नाही. आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याच्या मागची भावना माझ्या लक्षात आहे की आता शेवटी मी काही मंत्री नाही आणि काही कामाचा नाही. त्याच्यामुळे एवढे लोक जमलेत. कुणी आता हके साहेब निवेदन देना, कोण करा म्हणेना, निवेदन आहे तर आनंद बनसोडे सोडून म्हटलं हेडमास्तर आहे, त्यामुळं क्लास टीचर सगळे माझं ऐकतात आणि शेवटी हेडमास्टरला रिपोर्ट द्यावा लागतो आणि मग हेडमास्टरने सांगितलं तसं ऐकावं पण लागतं. अशी सगळी भूमिका आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.